नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला डेली एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर मित्रांनो, हायकोर्ट ऑफ बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. काय आहे जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, पात्रता काय लागणार आहे, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. इथे बघा, ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड ऑनलाईन फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स. त्याचबरोबर प्रिपेरिंग ऑफ सिलेक्ट लिस्ट कंटेनिंग नेम्स 4 कॅन्डिडेट अँड वेटिंग लिस्ट कंटेनिंग 1 कॅन्डिडेट. म्हणजे अशी टोटल 5 ही वॅकन्सी यामध्ये असणार आहे. 4 कॅन्डिडेट्सची इथे सिलेक्शन असणार आहे आणि एका कॅन्डिडेटची इथे वेटिंग लिस्ट असणार आहे. स्टेनोग्राफर लोअर ग्रेड या पदासाठी ही भरती असणार आहे. त्यासाठी तुम्हाला सॅलरी जी असणार आहे 49,100 पासून 1,55,800 इतकी तुमची सॅलरी असणार आहे. त्याचबरोबर इतर भत्तेसुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे. सॅलरी बघू शकता, सॅलरी ही हाय स्केलची असणार आहे, हाय लेवलची सॅलरी असणार आहे. त्याचमुळे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. आता पण इथे बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया, पात्रता काय लागणार, तुमची एज लिमिट इथे बघा कमीत कमी 21, जास्तीत जास्त 38 वर्ष ही एज लिमिट मित्रांनो ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी असणार आहे. इतर ज्या काही कॅटेगरी आहे त्यांना एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे. त्यानंतर इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन, शैक्षणिक पात्रता बघा, पजेस अ युनिव्हर्सिटी डिग्री. म्हणजे तुमच्याकडे मित्रांनो कोणत्याही शाखेची जर पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर जर तुमच्याकडे लॉची डिग्री असेल तर तुम्हाला यामध्ये प्रेफरन्स दिला जाणार आहे. मात्र तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर इतर क्वालिफिकेशन बघा, इथे तुम्हाला काय लागणार आहे, पजेस अ पासिंग सर्टिफिकेट फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन हे तुमच्याकडे असणे गरजेचं असणार आहे. किंवा तुमच्याकडे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग, म्हणजे तुमच्याकडे इथे टायपिंग स्पीडचं एक सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर इथे बघा, कम्प्युटर सर्टिफिकेट अबाउट द प्रोफिशियन्सी इन ऑपरेशन ऑफ, तुमच्याकडे जसं की MS ऑफिस, त्याचबरोबर MS वर्ड, त्याचबरोबर WordStar 7 हे असे जे काही वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत ते तुम्हाला हँडल करता येणे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर गोवा आणि महाराष्ट्र स्टेटसाठी टेक्निकल एज्युकेशन बघा, यापैकी कोणतीही तुमच्याकडे एक जर असेल, म्हणजे तुम्ही MSCIT केली असेल महाराष्ट्रामधून तरी सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. तर असे सर्व डिटेल क्वालिफिकेशन त्यांनी इथे मेन्शन केले. ही जी PDF असणार आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे. तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरून ही PDF डाउनलोड करा. PDF एकदा सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. त्याचबरोबर इथे तुमची एक शॉर्टलिस्टिंग केली जाणार आहे. तुम्ही ॲप्लिकेशन केल्यानंतर तुमची एक शॉर्टलिस्टिंग असणार आहे. शॉर्टलिस्टिंगनंतर तुमची सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, सिलेक्शन प्रोसेसमध्ये मित्रांनो तुमच्या 3 पार्ट असणार आहे. 3 पार्टमध्ये तुमची सिलेक्शन प्रोसेस जी काही पार केली जाणार आहे. पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला काय असणार आहे, इथे बघा 2 पॅसेज इन इंग्लिश कंटेनिंग 40 वर्ड्स फॉर ट्रान्स्क्रिप्शन टू अ सर्टन स्पीड इन शॉर्ट हँड. म्हणजे तिथे तुमची एक इंग्लिशची टायपिंग स्पीड बघितला जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम 40 मार्क्स असणार आहे. पासिंग जे काही मार्क्स असणार ते 20 असणार आहे. तुम्हाला 5 मिनिटाचा कालावधी यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे. डिक्टेशन 5 मिनिटं तुम्हाला जो काही पॅसेज असणार आहे तो डिक्टेट केला जाणार आहे, सांगितला जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला 25 मिनिटं हे ट्रान्स्क्रिप्शनसाठी दिले जाणार आहे. त्यानंतर सेकंड जो काही पार्ट असणार तुमचा, त्यामध्ये इथे बघा पॅसेज इन इंग्लिश कंटेनिंग 40 वर्ड्स फॉर टायपिंग, यामध्ये तुमचा टायपिंगचा स्पीड बघितला जाणार आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला मॅक्सिमम 40 मार्क्स, मिनिमम पासिंग मार्क्स तुम्हाला 20 यामध्ये सुद्धा लागणार आहे. 10 मिनिटांचा कालावधी यामध्ये तुम्हाला टायपिंगसाठी दिला जाणार आहे. आणि थर्ड पार्ट जो मित्रांनो असणार आहे त्यामध्ये तुमची एक वायवा होणार आहे 20 मार्क्सची. त्यानंतर तुमचं सिलेक्शन असणार आहे. म्हणजे हे 40 मार्क्स, पार्ट 1चे 40 मार्क्स आणि पार्ट 2चे आणि हे 20 मार्क्स, म्हणजे असे तुम्हाला टोटल 100 मार्कांची तुमची एक्झाम असणार आहे. त्या एक्झामनंतर तुमचं डायरेक्ट यामध्ये सिलेक्शन असणार आहे. त्याचबरोबर इतर जे काही इन्स्ट्रक्शन फॉर द कॅन्डिडेट ते सुद्धा त्यांनी मेन्शन केले आहे डिटेलमध्ये. ते तुम्ही सविस्तर PDF डाउनलोड केल्यानंतर वाचू शकता. त्याचबरोबर यासाठी अर्ज कोठे करायचा ते आता बघूया. अर्जासाठी तुम्हाला फी किती असणार आहे. अर्जासाठी मित्रांनो जी काही फी असणार आहे ते त्यांनी इथे मेन्शन केले आहे. अर्जासाठी फी तुम्हाला ₹200 असणार आहे. ही फी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्जाच्या वेळी करायचं आहे. अर्ज मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाची जी काही ऑफिशियल वेबसाईट असणार आहे ती त्यांनी इथे मेन्शन केलेली आहे. तर ही असणार आहे मित्रांनो अर्जाची ऑफिशियल वेबसाईट. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर ऑनलाईन अर्जाची सुरुवात मित्रांनो झाली आहे 1 जुलै 2025 पासून ऑनलाईन अर्जाला सुरुवात झाली आहे. शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे 15 जुलै 2025. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे. त्या सर्व डॉक्युमेंटबद्दलची माहिती त्यांनी या PDF सविस्तर पद्धतीने विश्लेषण दिलेलं आहे. ते तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्या. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे. या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. किंवा अर्जाबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तरीसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करू शकता. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.